हाय गाईज, वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण करणार आहेत Q&A, जे की मला क्वेश्चन आले होते यूट्यूबवरती आणि प्लस इंस्टावरती पण मला आले आहेत. आणि पहिला आपण करूया यूट्यूबचे कवर, नंतर इंस्टाचे करूया. तर फर्स्ट क्वेश्चन आहे सक्षम राऊतकडून. तर त्यांनी विचारलं आहे माय क्वेश्चन, साक्षीला तुझ्या मम्मीसोबत कधी भेट होईल? तर लवकरच भेटवेल मी. मम्मी जेव्हा कांजूरला येईल ना मावशीकडे, तेव्हा हिला नक्की भेटवेल. माय क्वेश्चन नेक्स्ट आहे नंदन गणेकर ब्लॉग्सनी विचारलं आहे, सर्वेश तू MDला कोणत्या फील्डमध्ये डिग्री कंप्लीट करतो आहे? आपण भेटू शकतो का? आय एम फ्रॉम बोरिवली, आय लाईक युअर ग्रुप अँड फ्रेंडशिप, पिकअप माय कमेंट ब्रदर. त्याचं कमेंट आपण पिक केलं आहे. तर यस, मी MD कॉलेजलाच आहे आणि मी 3rd इयरला आता. आणि मी करतो आहे BMM, जे की आता नाव चेंज झालं आहे त्याचं, BAMMC झालं आता. तर मी आता तो करतो आहे. तर सेकंड विचारलं आहे आय एम दीपक, फुल व्हिडिओ हवी आहे. बट ॲक्च्युली ती फुलच होती, ते फक्त मी जे बोलणारे पार्ट होते ना तेच ठेवले आणि बाकी कट केले ते Q&A व्हिडिओमधून. त्यानंतर आहे साक्षीसारख्या मुलीसाठी कोणता नवस करावा लागतं? हे कोणता नवस करावा लागतो सांग जरा. काय नवस काय नाही, असं काय नाही हो. नवस दिवस कुठे आहे, मी पण माणसारखी माणूस झालं. तुम्ही फक्त माझं नाव घ्या, मी येते. नेक्स्ट क्वेश्चन आहे साक्षी आणि तू डेट कधी करतोय? आपण विचारलं आय एम दीपकनी. तर कधी करतोय भाई डेट? कधी करतोय आम्ही? नेक्स्ट जन्मीचा पक्का करतो आम्ही डेट, या जन्मी तर नाही. अजून एक क्वेश्चन आहे प्रज्वल तांबे 7000, बाई साक्षीसोबत तू डेट कधी करणार प्लीज? सेम क्वेश्चन आहे आता हा पण. तर मी बाई त्याच्या पुढच्या जन्मी घेणार आता. तर काय बोलणार आता. अजून एक आहे DC वर्ल्ड समथिंग काहीतरी याचा युजर आहे, व्हॉट इज युअर हाईट? तर माझी हाईट आहे गाईज 5.7. आता नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. निखिल मानेने विचारलं आहे भाई कोणता कॉलेजला आहे अँड कोणती डिग्री? हां, त्याचा आन्सर तर आता मी दिला आहे जस्ट. आता नेक्स्ट आहे शब्दस्वाद. त्यांनी विचारलं तुमच्या दोघांचे पेरेंट्स काय करतात, प्रोफेशन? आय नो पर्सनल क्वेश्चन आहे, बट तुम्ही कम्फर्टेबल असेल तर प्लीज आन्सर. ओके, तर माझे ह्याचं मला आय थिंक वाटतं ह्याचं आपण आन्सर आहे ना 10K जेव्हा सबस्क्रायबर होईल ना तेव्हा Q&A करू, तेव्हा देऊ. नाही, कशाला, जे आता क्वेश्चन विचारलं तर देऊया. नाही, मला तर नाही वाटत आता. चालेल, मी माझ्या साईडचं सांगते. माझे डॅड BPCL मध्ये होते, भारत पेट्रोलियममध्ये, तिथे सर्व्हिस करत होते. आणि माझी मम्मी हाऊसवाईफ आहे. तर माझा क्वेश्चन भेटेल गाईस 10K सबस्क्रायबरवरती. तर फटाफट जाऊन सबस्क्राईब करा. आपण मोठे माझं भाव खातात, कंजूस आहे एक नंबर. 3K सबस्क्रायबर आपण कंप्लीट करणार आहोत. आले मोठे. तर लास्ट क्वेश्चन आहे गाईज यूट्यूबचा, तू कांजूरमध्ये राहतो की कुठे बाहेर? तर गाईज मी राहतो दादरमध्ये. कांजूरमध्ये माझी मावशी राहते, भांडूपमध्ये साक्षी राहते, जे की आसपासच आहे. यांचा डिस्टन्स आहे ना 5 मिनिट्स आहे वॉकिंग. तर काय कांडूपच झालं आहे, भांडूप सगळ्या मिक्स. तर आता मी इंस्टाचे क्वेश्चन स्टार्ट करतो. तर फर्स्ट क्वेश्चन आहे अभिषेक पाटील 45 कडून, हाव यू मॅनेज युअर स्टडी अँड सोशल मीडिया? तर पहिली बात तर कॉलेजला जाऊन गाईज मतलब नाही, जे इम्पॉर्टंट लेक्चर्स असतात तेव्हाच जावा, नाहीतर कॉलेजला जाऊन नुसते पैसे वेस्ट होतात. आता आपला TY असं असतो ना की तेव्हा मॅच्युरिटी लेवल पण हे होते. तुला पण तसं हिट झालं असेल ना. एक तर लास्ट इयर असतो, नंतर त्याच वेळी असं पण होतं घरचा प्रेशर, जे की मिडल क्लास लोकांनाच होतो की जॉब पण बघ, आता हे पण कर, ते पण मॅनेज कर, असं करून. तर सोशल मीडियावरती मी जास्त लक्ष देतो, बिकॉज आता आपण यूट्यूबवर ब्लॉग्स करतो. तर मला कामच तो आहे सोशल मीडियावर वर्क करणं. तर मी कॉलेजला पण जातो आणि हे पण करतो. कॉलेजला कमी जातो, सोशल मीडियावर जास्त वर्क करतो. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे अक्षराकडून, तुमच्यामध्ये जेलसी वगैरे असं काही नाही होत का? जेलसीचा प्रश्नच नाही आहे तसा. हां, जेलसीचा प्रश्न नाही. अजून एक तिचा क्वेश्चन आहे, तुमच्या बॉन्डबद्दल शॉर्टमध्ये एक्सप्लेन द्या. तर आमचा बॉन्ड एकदम सिम्पल आहे. ती मला हेल्प करते आणि मी हिला हेल्प करतो आणि आम्ही त्याला छळते, तो मला छळतो. हां, एकामेकाला असे म्हणजे बेसिकली एक्सप्लेनेशन असं तर नाही, पण एक सेंटेन्स सांगू शकते, तुझं माझं समेना, तुझं वाचून करमेना, बस. हां. तिचा अजून एक क्वेश्चन आहे गाईस, तुमच्या फ्रेंडशिपमध्ये असे ब्लॉक अनब्लॉक किंवा भांडण होतं का? नाही, आतापर्यंत असं काय नाही झालं. भांडण म्हणजे तसं नाही, आम्ही जे मस्ती आणि करतो मस्ती फक्त नॉर्मल एकदम, बाकी असं काय नाही. अजून एक तिचाच क्वेश्चन आहे, 4th क्वेश्चन तिचा मी पिक केलाय, तुमची फ्रेंडशिप कशी झाली? फ्रेंडशिप कशी झाली आमची फ्रेंड आता स्टार्ट पासून सांगतो तुम्हाला गाईस. तर पहिला मी ना इंस्टा स्क्रोल करत होतो आणि मला आली रील साक्षीची, ठीक आहे. तेव्हा हिचे फॉलोअर होते 2.5K की 3K होते.
3K होते. हां, तर तेव्हा मी ना हिची फर्स्ट रील आलेली. पहिला हिच्या आधी तिचं अकाउंट होतं प्रायव्हेट. तर प्रायव्हेट अकाउंट असताना तिने कधी पोस्ट नाही केलं. जेव्हा तिचं अकाउंट ओपन झाला ते पण तिच्या फ्रेंड्स लोकांनी बोललं, म्हणजे मैत्रिणी तिचे होते ना कॉलेजचे, ते बोलले की तू रील टाक, एवढी चांगली दिसते, तू काय करत नाही ते. तर हिने रील जेव्हा अपलोड केली ती पहिलीच रील जास्त व्हायरल गेली. तर तेव्हा मला हिचं हे आलं होतं रील. तेव्हा ना तो ट्रेंड चालू होता की साक्षी नावाचा बदनाम करायचं. तर तिने काहीतरी कमेंट लिहिली होती, म्हणजे कॅप्शन लिहिलं होतं. त्याच्यावरती मी रिप्लाय दिला, हिचं कमेंट केलं व्हिडिओवरती की पण तेरा नाम तो साक्षी आहे करत है ना, असंच काहीतरी केलं ना, नाम साक्षी आहे इसलिए. हां, असं केलं. तर असं झालं आणि नंतर मी इग्नोर केलं. तर त्यानंतर आला मला फॉलो साक्षीचा. तर जेव्हा साक्षीचा फॉलो आला मला, त्यानंतर मी फॉलोबॅक दिलं. नंतर बोलणं वगैरे झालं. नंतर ही ब्रँडचे असं शूट वगैरे करायचे ना, मग हिला मी विचारलं की आपण पण असं सोबत वगैरे शूट करूया का. तर नंतर आम्ही सोबत एक रील पण बनवली, तुम्ही बघितलं असेल आमच्या इंस्टाग्राम पेजवरती. तर तसं झाल्यानंतर आम्ही करत गेलो, असे रील क्रिएट करत गेलो, एका दुसऱ्याला हेल्प केली आणि आता इथे आपण ब्लॉग्स पण करतो. क्वेश्चन द्या, अशी भांडण होतात आमच्यात. तर आता आपण जाऊया नेक्स्ट क्वेश्चनकडे. तर हा विचारला मला विधी भोसलेनी. तर तिने विचारलं की व्हॅन डिड यू स्टार्ट यूट्यूब. तर मी यूट्यूब स्टार्ट केलं होतं 2020ला. 2020ला केलं होतं. आणि तेव्हा मी एक ब्लॉग टाकला होता. तेव्हा मी केलं होतं कॅरेटिन ट्रीटमेंट फर्स्ट टाइम. आणि तेव्हा मी ना हेअर कलर केले होते, जो की मी आता ब्लॉग प्रायव्हेट केला आहे. मी दाखवू नाही शकत तुम्हाला, मला ते बघून एकदम क्रिंज वाटतं. तर त्यानंतरचे ब्लॉग आहेत. तर तेव्हा मी स्टार्ट केलं होतं. नंतर मी लागलो तो कॅफेला जॉबला. तर तेव्हा माझी कन्सिस्टन्सी तुटली होती आणि मला एवढे इंटरेस्ट नव्हते आणि मला माहिती पण नव्हतं की ह्याच्यात असं इन्कम असतं की कसं वर्क करतात, टू बी ऑनेस्ट. तर म्हणून मला काय माहिती नव्हतं. तर रिसेंटली मला जेव्हा माहिती पडलं, तर जेव्हा मी ऑफिसला होतो ना, तेव्हा मी शॉर्ट्स व्हिडिओ टाकायचो, जे की मी नंतर सगळे डिलीट मारले. माझे ते जुने शॉर्ट्स व्हिडिओ बिलकुल पण नाहीत आणि ते व्हायरल पण नाही व्हायचे. नंतर मी असे लॉंग व्हिडिओज टाकायला लागलो, तेव्हा नंतर परत शॉर्ट्स व्हिडिओ टाकते मी. तर अशी काहीतरी जर्नी होती. आफ्टर ऑफिस मी यूट्यूब स्टार्ट केलं, जो की माझा फर्स्ट ब्लॉग होता ऑफिस सोडल्यानंतर. आय लेफ्ट माय जॉब वगैरे असं करून, तो तुम्ही बघू शकता जाऊन. नेक्स्ट क्वेश्चन आहे 911 भारतचा. भारत नाही रे, भरत असं. तर तो बोलतोय की रेग्युलर ब्लॉग्स टाकत जा ब्रो. तर रेग्युलर ब्लॉग्स मी टाकतो, तर त्यावरती जास्त रिस्पॉन्स नसतो. तर मी असं थोडं गॅप घेऊन टाकतो, बिकॉज मला काय रील वगैरे असतात ना ब्रँडचे, तर ते पण अपलोड करावे लागतात ना, तर म्हणून जरा गॅप होतो. नंतर रेग्युलर ब्लॉग्सला खूप मेहनत लागते, खूप. डेली एकच रुटीन असते. आता ब्लॉग एंड केला, एडिट करा, अपलोड करा, थंबनेल एडिट करा, नंतर दुसऱ्या दिवशी परत तीच रुटीन करा. तर ज्याला खूप मेहनत लागते. तर मी तुम्हाला डेली ब्लॉग्स देऊ शकतो, बट क्वालिटी नाही देऊ शकत. दोन डिफरन्स आहेत. तर तुम्ही चूज करा की डेली ब्लॉग करू की क्वालिटी हवी तुम्हाला. त्याच्यात अजून एक क्वेश्चन आला आहे, वेअर डू यू बाय क्लोथ्स फ्रॉम. तर मी कुठून पण बाय करतो गाईज. मी आहे ना कुठे रँडमली बाहेर गेलो, मला कुठे चांगले वाटले कपडे, ते मी घेऊन येतो. हां, डायरेक्ट उचलतो, असं आहे. पण जास्त करून स्ट्रीट शॉपिंग करतो मी, जास्त एक्सपेन्स करायची गरज नाही. आधी मला घाणेरडी सवय होती, H&M घ्या, हे घ्या, आणि आता मी ते अजून क्लोथ्स चालतात, बाकी ते टिकतात महागातले कपडे. नेक्स्ट क्वेश्चन आहे जय निकम 16चा. तर त्याने विचारलं आहे व्हॉट्स युअर स्किन केअर रुटीन. तर मी बेसिक स्किन केअर रुटीन यूज करतो, मॉइश्चरायझर, सनस्क्रीन. आणि आता रिसेंटली मी एक ब्लॉग टाकला होता लास्ट ब्लॉगमध्ये, तिथे मी सांगितलं होतं मी ट्रेटिनॉल असा यूज करतो आहे. तर फक्त एवढीच माझी स्किन केअर रुटीन आहे, बाकी मी काय वापरत नाही. तर मित्रांनो, ह्या ब्लॉगचं लास्ट क्वेश्चन आहे व्हॉट इज युअर फेवरेट फूड. तर माय फेवरेट फूड इज चिकन. तर जास्त करून मी चिकन खातो, त्यानंतर फिश. तुझं काय. चिकन, फिश. तू पण द्यायचं आहे, आमचं सेमच आहे. तर असं काहीतरी आहे, आमचं सगळं सेमच आहे. तर आता हा ब्लॉग मी एंड करतो गाईज. आय होप तुम्हाला सगळे क्वेश्चन्स क्लिअर झाले असेल. बोललो पण असतो, पण पाऊस आणि मच्छर एवढं चावतायत इथे. ऍक्च्युली गार्डन मध्ये आम्ही ब्लॉग करतोय आणि ते मच्छर आहे आणि पाऊस पण येतो. तुम्हाला आमचा आता सेटअप दाखवतो आणि त्याच्या आधी आता ब्लॉग एंड करतो. आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. इफ आवडला असेल तर प्लीज जाऊन लाईक करा आणि चॅनलवर नवीन आहे तर सबस्क्राईब करा. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. थँक्यू सो मच. बाय. त्याच्या आधी आमचं सेटअप बघून जावा. लुक, आम्ही बेसिकली तो दगडवरती सेटअप केला आणि आम्ही काहीतरी असे बसलोय. ही बाजूला बसली, ती आपण ब्लॉग करत होतो. शूट पण होतं. हा, ऍक्च्युली मला अशी कपडे ड्रेसअप करून आली. ओके गाईज, तर आता भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.